स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागलाय। स्कॉलरशिप 5वी आणि 8वीला असते। दोन्ही एक्झाम जे असतात ह्या 300 मार्कांचे आहे। पेपर 1 ला 150 मार्क, पेपर 2 ला 150 मार्क। 300 पैकीचं हे मेरिट लागलेलं आहे। सो महाराष्ट्राचा टॉपर कोण आहे? राज्य लेवलला शहरीमधून, ग्रामीणमधून आणि सीबीएसई आयसीएससी मधून टॉपर कोण आहे? मग तिन्ही विभागातलं टॉपर कोण आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात 5वीचा हायेस्ट कोण आहे आणि 8वीचा हायेस्ट कोण आहे समजून घेऊया। तुम्ही जर तयारी करणार असाल आणि करत असाल किंवा भविष्यात करायची असेल आपल्या पाल्याला तयारी, तर महाराष्ट्रात टॉप जर करायचं असेल ना तर अभ्यास आत्तापासून जबरदस्त करा। आणि महाराष्ट्रात टॉप येण्यासाठी किती मार्क लागतात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। मी तुम्हाला डायरेक्ट नाव पण सांगतो, त्याचे मार्क पण सांगतो आणि कोणत्या जिल्ह्याचा आहे ते पण सांगतो। तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर पॅटर्न होता पहिले, स्कॉलरशिप मध्ये पण होता, सातारा पण होतं, आता पुणे पण होतं, पण आता दुसरा जिल्हा पुढे यायला लागलाय। सो कोणत्या जिल्ह्यातनं हा मुलगा टॉपर आला आणि त्याचं नाव काय किती मार्क आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तयारी मात्र जबरदस्त करा। बघूया आपण ह्या तिन्ही पॅटर्न मधनं शहरीमधून कोण टॉपर आहे, ग्रामीणमधनं आणि सीबीएसई आयसीएससी पॅटर्न नुसार कोण टॉपर आलेला आहे। वन बाय वन बघूया। तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीने आता नवोदयची बॅच सोमवारपासून चालू करतोय। तुम्ही जर ह्या बॅचला इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आता ही बॅच घेऊ शकता आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला 25% सूट आहे। 25% ह्या बॅचच्या वन टाइम फी मध्ये तुम्हाला सूट आहे, म्हणजे 4,500 प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला बॅच आता मिळत आहे आणि सोमवारपासून बॅच चालू होणार आहे। यासाठी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे। प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे। प्रत्येक विषयाच्या नोट्स मिळणार आहे। पीडीएफ स्वरूपात तुम्हाला टेस्ट आणि ऑनलाईन सुद्धा टेस्ट तुम्हाला अवेलेबल असणार आहे। सो तुम्ही पीडीएफ मध्ये पण सोडू शकता प्रिंटआउट घेऊन किंवा ऑनलाईन पण टेस्ट बघू शकता, सोडू शकता आणि ऑनलाईन टेस्ट सोडवत असताना तुमचं स्कोअर कार्ड पण जनरेट होणार आहे, म्हणजे किती मार्क पडले, मागच्या टेस्टला किती होते, आताच्या टेस्टला किती, हे पण तुम्हाला दिसणार आहे, पालकांना पण दिसणार आहे। नंतर संध्याकाळी ही बॅच आहे, साधारण संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता पहिलं लेक्चर तुमचं चालू होणार आहे। सुरुवातीला एकच लेक्चर ठेवलं, नंतर ते लेक्चर वाढतील। साधारणतः एका तासापर्यंत तुमचं लेक्चर नवोदयचं असणार आहे। म्हणजे जरी तुम्ही काउंट केलं तर आत्मविश्वास वाढणारं सेपरेट लेक्चर पण आहे, रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आहे, खूप जास्त टेस्ट तुम्हाला मिळणार आहे सोडवायच्या। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्यानुसार आम्ही तुम्हाला त्या परफेक्शनिझम पर्यंत घेऊन जाणार आहोत। आणि ही बॅच तुम्ही लॅपटॉपवर, मोबाईलवर किंवा तुमच्या टॅबवर पण बघू शकता। त्यासाठी आमच्या हेल्पलाईन टीमला कॉल करून त्यांच्याकडनं लिंक घ्या, तुम्हाला ते सांगतील। दुसरं, तुम्ही आतापर्यंत जर या इग्नाइट पाठशाला ग्रुपला जॉईन झाला नसाल, हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, खाली लिंक मध्ये दिलेली बघा, लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, लिंक आहे, क्लिक करा आणि ह्या ग्रुपला जॉईन व्हा। का जॉईन व्हा? कारण पहिलीपासून ते 12वी पर्यंतच्या जेवढ्या एक्झाम्स आहेत त्या प्रत्येक एक्झामची माहिती आम्ही तुम्हाला अपडेट करून टाकत आहोत। जसं की आता होमी बाबाचे फॉर्म सुटलेले आम्ही त्या ग्रुपला ऍड करून टाकलं आहे, त्यानंतर स्कॉलरशिपचा निकाल लागला, सगळा पीडीएफ टाकलेला आहे, नवोदयचे फॉर्म सुटले त्याची पण डिटेल्स टाकलेली आहे। तसंच सैनिकी स्कूल असेल, ऑलिम्पियाड असेल, एमटीएस एनटीएस असेल, त्या सगळ्या एक्झामची माहिती आम्ही ते टाकणार आहोत। सो नक्की तो ग्रुप जॉईन करा। ग्रुप कसा जॉईन करायचा? खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर क्लिक करा आणि जॉईन होऊन जा। ओके, चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। पहिले बघूया आपण 5वीची गुणवत्ता यादी। 5वी मध्ये आपण ग्रामीण भागातला टॉपर कोण आहे, रुरल एरियामधला बघायचा। मग तुम्हाला ग्रामीण भागातला टॉपर 5वीचा कोण आहे, तर हा 5वीचा निकाल तुमच्या समोर आहे। ग्रामीण भागाचा हा निकाल आहे बघा, ग्रामीण भागाचा, आणि याचा टॉपर कुठला आहे, तर तो टॉपर ग्रामीण भागातला आहे कोल्हापूरचा, जिचं घर म्हणजे मुलगी आहे विद्या मंदिर सोनाली, ही टॉपर आहे। आणि तिचे जे पर्सेंटेज जे आहे तुम्हाला इथे स्टुडंट नेम, स्कूल नेम आहे, सॉरी, हे स्कूल नेम आहे विद्या मंदिर सोनाली, आता हे स्कूलचं नाव आहे। आणि मुलीचं नाव बघा ईश्वरी दिग्विजय कोटकर, किती पर्सेंट आहे, 98% आउट ऑफ किती, 398% आहे तिला। सेकंड जे आहे रुरल मध्ये टॉपर कोण आहे, कोल्हापूरचाच आहे। स्कूलचं नाव आहे सेंट्रल स्कूल हेजीवाडे, आणि मुलगी आहे ते पण बघा सौरभी सूर्यकांत दावर, किती पर्सेंट आहे, 97.33। सेकंड नंबरला अजून एक आहे, पुण्याचा नंबर लागतो सेकंड नंबरला, आता बघा 96.66 खाली पुण्याचाच नंबर आहे, सेकंडलाच आहे ही पण, कुठली ZPPS कोयली पुनर्वसन स्कूल आहे। प्रज्वल रमेश गावडे हा आलाय बघा सेकंड, हे दोघे नंबर कुठे आहे, सेकंडला आहे, ही फर्स्टला आहे। आणि थर्ड नंबरला पुणेचा आहे, पुण्याचा स्कूल आहे ZPPS सकोरेमाला समर्थ सचिन लाडके 96.66% आहेत। हे झाले ग्रामीण विभागातले टॉपर।
त्यानंतर बघितलं सेकंड तर शहरी विभागातनं कोण टॉप केलाय, शहरी विभागातले बघूया आपण. पाचवीचं बघा, हा शहरी विभाग तुमच्या समोर आहे. शहरी विभागामध्ये पहिला टॉपर बघा कोण आहे, बीडचे आहे. आणि कोणती शाळा आहे, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टीची शाळा आहे. आणि इथे जान्हवी नावाची मुलगी, जान्हवी सचिन पवार, 98.66 टॉपर आहे शहरीमधून. दुसरा आहे बीडचीच आहे, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टीची शाळा, तीच शाळा आहे. आणि स्थावन संदीप म्हस्के 98% हा सेकंड नंबरला आलाय बघा. आणि थर्ड नंबरला आहे पुणे विद्याम प्रशाल शिरूर, विद्याधाम प्रसाला शिरूर, नाव आहे वेदांश उमेश उडमाले, 97.33%, 3 नंबरला येतो. असे पहिले टॉपर 3. आणि सीबीएसई पॅटर्न जर बघितला, आयसीएससी आणि सीबीएसई पॅटर्न मधले टॉपर इथे बघूया आपण. त्यात कोण आलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, अहिल्यानगरचा टॉपर आहे बघा, म्हणजे तुम्हाला अहमदनगर म्हणायचं आहे. ध्रुव अकॅडमीचा आहे आरुष केदार सराफ, 95.97 टॉपर आहे सीबीएसई आयसीएससी पॅटर्न मध्ये. जळगावचा 2 नंबरला आहे ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव. परम अजय कुमार पाटील 95.97 मार्क आहे. आणि 3 नंबरला सोलापूरचा आहे SND इंटरनॅशनल स्कूल नाटेपुटे, सार्थक सतीश खंडागळे 95.30 आहे. अशा पद्धतीने तिन्हीमध्ये टॉपर 3 मी तुम्हाला सांगितले. मग तिघं मिळून महाराष्ट्रात 5वीचा टॉपर कोण आहे, तुम्ही आता बघितलं असेल कोण आहे बघ. याच्यात तर नाहीच आहे. शहरीमध्ये तुम्ही गेलात तर शहरीमध्ये पण तुम्हाला सापडेल का नाही. शहरीमध्ये किती मार्क आहे बघा, 98.66 आहे शहरीमध्ये. आणि रूरलमध्ये किती आहे, 98 आहे. म्हणजे शहरी भागातला काय टॉपर आहे. 98.66चा महाराष्ट्रातला टॉपर आहे कोण, बीडचा. कुठला आहे, बीडचा टॉपर आहे महाराष्ट्रामध्ये. वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी मधला आहे. आणि ती मुलगी आहे जान्हवी सचिन पवार. महाराष्ट्रात 5वी मध्ये 1 नंबर स्कॉलरशिप घेतलाय, 1 नंबर रँक आहे 5वी स्कॉलरशिपला. ओके, सो जान्हवीचं खूप खूप अभिनंदन. आणि भविष्यात तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी तुमचं नाव नक्कीच नोंदवू शकता, त्यासाठी अभ्यासाला लागा. हे झालं 5वीचं. आता आपण पुढे बघूया हे 8वीचं कसं आहे. मग यामध्ये 8वीचं कसं आहे, म्हणजे 5वीचा जो टॉपर आहे तो किती मार्कांचा आहे, 98%. मी तुम्हाला रिपीट दाखवतो किती मार्काचा आहे, 98.66 बरोबर, 98.66%चा आहे हा टॉपर आहे महाराष्ट्रामध्ये. टॉपरचे हे मार्क आहे. आणि 8वीला जर आपण बघितलं तर 8वी मध्ये बघूया आपण ग्रामीण, शहरी आणि सीबीएसई पॅटर्न नुसार. बघा इथे 8वीचे मार्क आहे. 8वी मध्ये ग्रामीणचा जर विचार केला आपण तर ग्रामीण मध्ये बघा पहिला नंबर लागतोय कोल्हापूर डिस्ट्रिक्टचा AM श्री नामदेवराव भोईटे माध्यम विद्यालय कसबा वाळवे. नुपूर युवराज पवार 96%. आता नुपूर मुलगा मुलगी माहित नाही पण नुपूर आहे. सेकंड नंबरला पुण्याचा नंबर लागतो ZBPS वाबलेवाडीचा आहे अनुष्का भाऊसाहेब वाबळे, नक्कीच मुलगी आहे, 95.33% आहे. आणि 3 नंबरला कोल्हापूरचा नंबर लागतो कुमार भवन पुष्पनगर, नाव आहे पार्थ चंद्रकांत पाटील, 94.66% आहे. ते झाले ग्रामीणचे पहिले 3 आहे. त्यानंतर शहरी भागातले बघा पहिले 3 कोण आहे, शहरी भागातले मी शहरी भागात घेऊन जातो तुम्हाला. मी शहरी भागातले टॉपर आहे बीडचा पहिला, सेकंड पण बीड आहे, थर्ड पण बीड आहे, फोर्थ पण बीड आहे. कोण आहे, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी आहे, वसुंधराचा आहे, वसुंधराचे बघा. म्हणजे 5वीला पण त्यांचीच मुलं आहे जे टॉपर मध्ये होते याच्यामध्ये शहरीमध्ये, इथे पण त्यांचीच मुलं आहेत, बीडचे मुलं आहेत बघा. संस्कृती सोमनाथ वाळके 97.33, हर्ष प्रकाश दाते 97.33, सौरभ 97.33, सौरभ भैरवनाथ बनकर. आणि इथे आहे शौर्य प्रताप पवार 96.66 बघा. 96.66चे 3 विद्यार्थी आहे. सातारा पण त्यात ऍड होतोय, कोल्हापूर त्यात ऍड होत आहे. हे झालं शहरी भागातले. आणि सीबीएसई ICSE पॅटर्न मध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बघूया आपण कोण आहे टॉपर इथे. तर यामध्ये पहिला नंबर लागतोय नांदेडचा ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल पुण्यम नांदेड. नंतर इथे नाव आहे त्यांचं अनन्या बापूराव गुरपलकर 93.24 आहे. सेकंडला नाशिकचा नंबर लागतोय बघा सिम्बॉसिस मॅड हायस्कूल निहार पराग देशमुख 92.56 आहे. थर्ड नंबरला परत नांदेड आहे नगर जुमना पब्लिक स्कूल संचित रमाकांत बोरगवे 92.56 आहे. मग आता 8वीला टॉपर कोण आले बरं, 8वीचं तुम्ही बघू शकता टॉपर कोण आहे. तर 8वी मध्ये रुरलला 96% आहे आणि अर्बनला 97% आहे, म्हणजे अर्बनचाच टॉपर आहे.
बरोबर. शहरी भागातला 5वीला पण शहरी भागातला स्टॉपर आहे बघा. 5वीला बघितलं आपण शहरी भागातला 98.66 आहे. कोण आहे ते? जान्हवी आहे. आणि इथे सुद्धा अर्बन भागातलाच आहे. सेम बीडचा स्टॉपर आहे, म्हणजे 5वीला पण बीडचाच आहे आणि 8वीला पण बीडचाच आहे. पर्सेंटेज किती आहे? 97.33 आहे. जो टॉपर आहे तो कितीचा आहे? 97.33 आहे. 97.33 हा 8वीचा टॉपर आहे आणि हा 5वीचा टॉपर आहे. 5वीचा जास्त आहे, म्हणजे 98.66 आहे. सो टॉपर लक्षात घेतला असेल तुम्ही आणि तुम्हाला महाराष्ट्रात टॉप करायचं असेल तर मग अभ्यासाला लागा. आणि अभ्यासाला लागताना इग्नाइट अकॅडमीचे तुम्हाला मार्गदर्शन पण लागणार आहे. सो स्कॉलरशिपची बॅच आपण पुढच्या आठवड्यात चालू करत आहोत. जे विद्यार्थी स्कॉलरशिपची तयारी करू इच्छित असाल त्यांच्यासाठी आम्ही बॅच चालू करणार आहोत. तुर्तास आम्ही 9-2ची बॅच चालू केलेली आहे. तुम्हाला इच्छुक असाल तर लगेच जॉईन करा. आणि विशेष म्हणजे हा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. हा ग्रुप जॉईन करण्यासाठी ना तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लगेच जॉईन होऊन जा. त्यावरती प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही टाकत असतो. ओके. सो ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण तुम्ही घेऊ शकतात. काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा, आमची टीम तुम्हाला नक्की मदत करेल. सो महाराष्ट्रात टॉप आलेल्या 80 मिळालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं इग्नाइट अकॅडमीकडनं मनापासून अभिनंदन. आणि आता तुमचा नंबर आहे. सो पुढच्या वेळेस तुमचं नाव आपल्याला तिथे बघायचं आहे आणि त्यासाठी खूप चांगली मेहनत नक्की घ्या. चलो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.